नेमकं कारण काय त्याचं? सर कारण असं आहे का माझी मुलगी आणि मी चांदमारी एरियामध्ये राहते आणि मुलीचं 10वीचं एक्झाम होतं तर मी 10,000 रुपये शेजारच्या ताईकडनं नीतू सुनील मेश्राम तिचं नाव आहे तिच्याकडनं मी 10,000 रुपये घेतले होते आणि एका महिन्यामध्ये तिला रिटर्न द्यायचे होते तर तिला ते दिले तरी पण ती व्याज मागते 10,000 2 लाख रुपये माझ्याकडनं घेतले तरी पण व्याजासाठी ती मला त्रास देते. नेमकं कशी काय घेतली? सर मुलगी 10वी तर ट्युशनची फीस तुम्ही किती दिवसानंतर परत तुमचा कवर झाला होता नेमक्यात मला? वर असं होतं का ती मला म्हटली 1 महिन्यानंतर मला रिटर्न देणार तर मग 1 महिने 8 दिवस ती झाली ती 10,000 रुपये दररोज घेत होती माझ्याकडे आणि तिला करता करता मी तिला एकदम 2 लाख रुपये दिले तरी मला व्याज तीच आहे व्याज देऊन त्रास देते तिची मुलगी तिचा जावाई आणि ती एक दिवस आड घरी येतात आणि मुलगी विचित्र शब्द बोलते मला तुला धंद्याला बसवते तुझ्या मुलीला दुकान विकून टाकते अशा धमक्या देते ती लहान माझ्यांची पण लेकर आहेत गल्लीमध्ये पण ती टॉर्चर नाही इतका सर्व प्रकार झाला तुम्ही पोलीस का? आम्ही दिली तिची तक्रार वगैरे काहीच कारवाई होईल आम्ही सिटीला पण तिची दिले दिले सावली तिची कंप्लेंट सुरू ऑब्जेक्शन नाही शेवटी मुलीने याच कारणामुळे प्रकार केले. किती जुना प्रकार चालू आहे आणि दिवसापासून ते करतात तिला कंटिन्यू व्याज सुरूच केलं आता पण साठी आम्हाला त्रास देते 8 पासून हा राहुल बाग घेतलं त्याने किती दिवस किती पैसे घेतले 10,000 आणि किती पैसे घेतले? व्याज दिलं त्यांना पण त्या मोठे व्याज लागले मला पर डे किती आहे त्याचं एक आयडिया? 5,000 रुपये व्याज असलं तर 5 आणि पोलीस स्टेशनला काही नाही आणि पण जमा करायला गेली घेतला नाही पण दिलेला आहे वेळ आले फक्त पुढची काय तुमचं तुम्हाला जर मिळालं नाही तर तुमचं काय? आमची अपेक्षा आहे की आमच्याकडे आणि कारवाई करायला पाहिजे असं त्रास ती बाई केलेलं कोणाला ब्लॅकमेल होती म्हणजे घराला ब्लॅकमेल तरी स्टेशन ऑब्जेक्शन नाही सर सर 8 महिन्यापासून चालू आहे शेवटी मुली तरी पण पोलीस काहीच करत नाही आम्ही काय आम्ही पण प्रयत्न करायचा